हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण नॅचरल रिसोर्सेस या लेसनचा पुढील भाग पाहणार आहोत. यापूर्वीचे सगळे व्हिडिओ आणि यानंतरचे सगळे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. तुम्हाला त्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पहा आणि सगळे व्हिडिओ सिरियली पहा. पार्ट 1, पार्ट 2 दररोज एक व्हिडिओ पाहिला तरी तुम्हाला हा लेसन समजून जाईल. मित्रांनो, आज आपण पाहूया लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी. एलपीजी म्हणजे काय मित्रांनो? लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. तर पहा, पेट्रोलियम गॅस इज ऑब्टेन ड्युरिंग रिफायनिंग द क्रूड पेट्रोलियम. कच्चं तेल जे आहे त्याचं शुद्धीकरण जेव्हा केलं जातं ना, तेव्हा आपल्याला पेट्रोलियम गॅस मिळत असतो. आणि लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे एलपीजी, त्याचा फुल फॉर्म काय आहे पहा, लक्षात ठेवा, विसरू नका. त्याचा फुल फॉर्म काय आहे तो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी. पहा, एलपीजी म्हणजेच लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. आता पुढे पाहूया. पेट्रोलियम गॅस इज ऑब्टेन ड्युरिंग रिफायनिंग द क्रूड पेट्रोलियम. कच्च्या तेलाचं जेव्हा शुद्धीकरण केलं जातं तेव्हा पेट्रोलियम गॅस मिळत असतो. पेट्रोलियम गॅस इज ट्रान्सफॉर्म इंटू अ लिक्विड बाय सबजेक्टिंग इट टू हाय प्रेशर अँड रिड्युसिंग इट्स व्हॉल्यूम टू 1/240 ऑफ द ओरिजिनल. म्हणजे 1/240 पट त्याचं व्हॉल्यूम कमी केलं जातं. कसं कमी केलं जातं? त्याला हाय प्रेशर म्हणजे काय? उच्च दाबाखाली त्याचं काय केलं जातं? लिक्विफाईड केला जातो. त्याचं लिक्विड मध्ये रूपांतर केलं जातं. आता पहा, it is stored in thick walled steel cylinder so that under pressure it remains in the liquid state. आणि त्याला जे थिक वॉल्ड सिलेंडर असतात, आपल्या घरामध्ये सुद्धा जे सिलेंडर असतात ना, ते सुद्धा अर्धा सिलेंडर झाल्यानंतर तुम्ही हलवून पाहिलं तर तुम्हाला पाण्यासारखा आवाज येतो. तो लिक्विड गॅस असतो आणि तोच एलपीजी असतो आपल्या गॅसमध्ये, बरोबर? कारण की तो लिक्विड स्टेटमध्ये असतो, त्याच्यावर हाय प्रेशर असतो. आणि जेव्हा त्याचा जो स्टोरेज आहे सिलेंडरच्या, जेव्हा तो बाहेर येतो, पाईपद्वारे तो बाहेर येतो, त्याच्यावरचा प्रेशर कमी होतो, मग त्याचं पुन्हा गॅसमध्ये रूपांतर होतं आणि मग आपण स्वयंपाक करतो त्याच्यावर. दिस गॅस कंटेन्स मेनली 2 कंपोनंट्स, प्रोपेन अँड ब्युटेन. आपण मगाशी पाहिला सीएनजी, बरोबर की नाही? मागील व्हिडिओमध्ये आपण सीएनजी पाहिला. सीएनजीचे 4 घटक पाहिले आपण. सीएनजीचे 4 घटक कुठले होते? मिथेन, इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन. हे 4 घटक सीएनजीचे होते, आहे की नाही? बरोबर. मिथेन, इथेन आणि प्रोपेन, ब्युटेन हे 4 घटक होते. पण हा जो एलपीजी आहे ना बाळांनो, त्याचे 2 घटक असतात. मेन 2 घटक असतात मुख्य. त्याचे 2 मुख्य घटक कोणते असतात? तर त्याचे 2 मुख्य घटक असतात या ठिकाणी आहेत, प्रोपेन आणि ब्युटेन. हे त्याचे 2 मुख्य घटक असतात. कुणाचे? एलपीजीचे. अँड इन द रेशिओ 30 आणि 70. म्हणजे 30% प्रोपेन असतो आणि ब्युटेन असतो 70%. इट इज अन ओडरलेस गॅस. या गॅसला वास नसतो. बट स्मॉल अमाऊंट ऑफ अ केमिकल कॉल्ड एथिल मरकॅप्टन. पहा, एथिल मरकॅप्टन नावाचं एक केमिकल त्याच्यामध्ये टाकलं जातं. का टाकलं जातं? विच हॅज अ स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक ओडर ऍडेड टू इट. दिस हेल्प्स टू डिटेक्ट एनी लिकेज ऑफ एलपीजी गॅस. म्हणजे गॅसची जर एलपीजी गॅसचं जर लिकेज झालं तर ते समजावं म्हणून त्याच्यामध्ये इथिल मरकॅप्टन नावाचं केमिकल टाकलं जातं. मग काय होतं? गॅसचं लिकेज झाला, थोडीशी टाकी लिकेज असेल किंवा आपल्याकडून गॅस नकळत सुटला असेल तर त्याच्यातून त्या केमिकलचा वास येतो आणि मग लिकेज समजतं. म्हणून त्याच्यामध्ये इथिल मरकॅप्टन नावाचं केमिकल टाकलं जातं. ओके, आता पुढे पाहूया. वाय इज नॅचरल गॅस अँड इको फ्रेंडली फ्युल. म्हणजे जो नॅचरल गॅस आहे, नैसर्गिक वायू आहे, त्याला इको फ्रेंडली फ्युल का म्हणतात? त्याला पर्यावरण स्नेही इंधन का म्हणतात? त्याला इको फ्रेंडली का म्हणतात? कारण की नॅचरल गॅस वापरल्याने मित्रांनो कोणत्याही प्रकारचं पोल्युशन होत नाही, कोणत्याही प्रकारचा सॉलिड वेस्ट तयार होत नाही. म्हणून नॅचरल गॅसला इको फ्रेंडली फ्युल म्हणतात. त्याच्यातून कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड यासारखे वायू तयार होत नाहीत, म्हणून त्याला इको फ्रेंडली फ्युल म्हणतात. पहा, the demand for fuels has increased greatly due to the rapidly growing population, but the reserves of fossil fuel are limited. लोकसंख्या अगणित वाढते, खूप प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे,
पण काय झालेलं आहे, जे फॉसिल फ्युलचे जे रिझर्व्स आहेत, जे साठे आहेत ते लिमिटेड आहेत मित्रांनो, ते कधी ना कधी संपणार आहेत. म्हणून इट इज बिकमिंग डिफिकल्ट टू मीट द इन्क्रीज डिमांड. इंधनाची गरज वाढते, जशी लोकसंख्या वाढेल तशी गाड्यांची संख्या वाढते, गाड्यांची संख्या वाढली की पेट्रोलची मागणी वाढते, डिझेलची मागणी वाढते, गॅसची मागणी वाढते, है की नाही. म्हणून द लाईकलीहुड ऑफ धीज रिझर्व्स गेटिंग एक्झॉस्टेड इज नोन ॲज एनर्जी क्रिसिस. आणि एके दिवशी आपण या संकटात आढळणार आहोत, एनर्जी क्रिसिस, ऊर्जा संकट. आपल्याला पेट्रोल डिझेल हे मिळणार नाही एक दिवस, कारण की संपणार आहे एक दिवस ते. ह्या पिढीत नाही संपलं तर पुढच्या पिढीमध्ये संपेल. ॲज द रिझर्व्स ऑफ फॉसिल फ्युल्स नेमली मिनरल ऑइल अँड कोल आर लिमिटेड. म्हणजे जे खनिज तेल आहे, पेट्रोल डिझेल आपल्याला त्यातून मिळतं, आणि कोल म्हणजे दगडी कोळसा आहे, त्याचे जे साठे आहेत ते लिमिटेड आहेत, आणि त्यांची जी डिमांड आहे, अँड डिमांड इज इन्क्रीजिंग, त्यांची मागणी वाढते. अल्टरनेटिव्ह फ्युल्स आर कमिंग इन टू यूज. त्याला जे अल्टरनेटिव्ह आहेत, पर्यायी स्रोत जे आहेत, पर्यायी इंधनं आहेत, ती वापरली जात आहेत. मग त्याला पर्याय काय वापरायचा? हायड्रोजन, बायोफ्युएल्स, जैव इंधने, मिथेनॉल or wood alcohol, ethanol or green alcohol are some of the alternative fuels. लक्षात ठेवा, आपली जी जीवाश्म इंधन आहेत फॉसिल फ्युल्स, त्यांच्यासाठी ही बायोफ्युल्स आपण वापरू शकतो. मिथेनॉल की ज्याला वूड अल्कोहोल म्हटलं जातं, इथेनॉल की ज्याला ग्रीन अल्कोहोल म्हटलं जातं, ही अल्टरनेटिव्ह फ्युल्स तुम्ही वापरू शकताय. आता वळूया पुढच्या पार्टकडे. आता पाहणार आहोत आपण फॉरेस्ट रिसोर्सेस, म्हणजे वनसंपत्ती किंवा जंगल संपत्ती. तर मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे लेट अस रिकॉल, थोडंसं आठवून पहा. तर पहिला क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये, व्हॉट इज मीन बाय फॉरेस्ट. जंगल म्हणजे काय किंवा वने कशाला म्हणतात? तर त्याचा आन्सर आहे पहा, एक्सटेन्सिव्ह लँड एरिया कव्हर्ड बाय अ व्हरायटी ऑफ ट्रीज इज कॉल्ड अ फॉरेस्ट. म्हणजे एका विस्तृत प्रदेशावर खूप प्रमाणात झाडं वाढलेली असतील तर त्या क्षेत्राला, त्या परिसराला फॉरेस्ट किंवा जंगल असं म्हणतात. आणि आपल्याला विचारलेलं आहे, पुढे विचारलेलं आहे, व्हॉट आर देअर युजेस. त्याचे युजेस काय, त्याचे उपयोग काय. तर मित्रांनो, जंगलांचे युजेस तुम्हाला चांगलेच माहिती आहेत. फॉरेस्ट जे आहेत ना, त्याच्यातून जे वूड, लाकूड मिळतं ते फर्निचरसाठी वापरलं जातं, कन्स्ट्रक्शन, बांधकामासाठी वापरलं जातं घराच्या. त्याचप्रमाणे हे जे फॉरेस्ट आहेत ना, ते प्रिव्हेन्शन करतात. कशासाठी प्रिव्हेन्शन करतात? पोल्युशनला, प्रदूषणाला प्रतिबंध करतात. त्याचप्रमाणे सॉइल इरोजन म्हणजे मातीची जी धूप होते जमिनीची, त्याला सुद्धा प्रतिबंध करत असतात. त्याचप्रमाणे या झाडातून आपल्याला मेडिसिनल प्लांट सुद्धा भेटत असतात. त्याचप्रमाणे सँडलवूड सारखे सुगंधी वनस्पती सुद्धा भेटत असतात, है की नाही. आता आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, पहिल्यांदा पाहूया प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स ऑफ द फॉरेस्ट. जे जंगल आहेत त्याचे संरक्षणात्मक कार्य कोणती ते आता आपण पाहूया. आता संरक्षक कार्य काय करतात? टू रिड्यूस द व्हेलॉसिटी ऑफ वॉटर फ्लोईंग ओव्हर द लँड. जमिनीवरून वाहणारं जे पाणी आहे ना, त्याची व्हेलॉसिटी, त्याचा वेग कमी करण्याचं काम कोण करत असतं? जंगल करत असतात. पुढे, टू प्रिव्हेंट सॉइल इरोजन. जमिनीची धूप मी आता सांगितलं, सॉइल इरोजन जी पावसामुळे किंवा वाऱ्यामुळे माती वाहून जाते ना, ती माती घट्ट पकडून ठेवतात, म्हणून सॉइल इरोजन म्हणजे जमिनीची धूप थांबवतात. टू प्रिव्हेंट पर्क्युलेशन ऑफ, टू हेल्प पर्क्युलेशन ऑफ वॉटर इन टू द ग्राउंड. पावसाचे जे पाणी आहे ना, की जे जमिनीवरून वरच्या सरफेसवरूनच वाहत जात असतं, ते जमिनीत मुरवण्याचं काम सुद्धा ही जंगलच करत असतात. आणि फोर्थ नंबरचा त्याचं फंक्शन आहे टू कंट्रोल फ्लड्स. पूर सुद्धा कंट्रोल केले जातात. कोण करतं पूर कंट्रोल? फॉरेस्टच करतात. टू रिड्यूस द रेट ऑफ इव्हॅपोरेशन. आणि जे जमिनीतून जे पाण्याचे बाष्पीभवन होतं त्याच्या सुद्धा कंट्रोल करतात ते. त्यानंतर टू प्रोटेक्ट वाईल्ड लाईफ. जंगलातले जे वनस्पती आहे, जंगलातले जे वाईल्ड अॅनिमल्स आहेत, त्यांचं रक्षण सुद्धा कोण करतं? जंगलांमुळेच होतं. टू मेंटेन द बॅलन्स ऑफ ऍटमॉस्फेरिक गॅसेस. ऍटमॉस्फेरिक जे गॅसेस आहेत त्याचा जो बॅलन्स आहे बाबा, जो नायट्रोजन आहे 78% आहे, ऑक्सिजन 21% आहे, त्यांचा बॅलन्स राखण्याचं काम सुद्धा जंगल किंवा झाडच करत असतात. दस फॉरेस्ट हेल्प इम्प्रूव्ह अँड मेंटेन द क्वालिटी ऑफ एन्व्हायरमेंट. आणि जी पर्यावरणाची गुणवत्ता आहे ना, ती कशामुळे वाढली आणि सुधारली जाते? ती जंगलांमुळेच वाढली आणि सुधारली जाते. आता ही पाहिली आपण, काय पाहिली? झाडांची प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स. पहा आता,
या ठिकाणी फॉरेस्टची डेफिनेशन सुद्धा तुम्हाला दिलेली आहे, तुम्ही सुद्धा लिहू शकता या ठिकाणी पहा. मी आता सांगितली ती. An extensive area of land covered by variety of plants is called a forest. एक विस्तृत क्षेत्रावर वेगवेगळ्या प्रकारची झाडं वाढलेली असतात अशा एरियाला फॉरेस्ट किंवा जंगल असं म्हटलं जातं. अ फॉरेस्ट इज अ नॅचरल हॅबिटेट ऑफ प्लांट्स, अॅनिमल्स अँड मायक्रोब्स. म्हणजे वेगवेगळ्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचा नैसर्गिक घर किंवा नैसर्गिक निवारा कोण असतं तर हे जंगल असतं. अबाउट 30% ऑफ टोटल लँड ऑफ द वर्ल्ड इज कव्हर्ड बाय फॉरेस्ट. जगाचं जे एकूण क्षेत्रफळ आहे, जगाचा जो पृथ्वीचा एकूण एरिया आहे त्याच्यापैकी 30% जी लँड आहे ती जंगलांनी व्यापलेली आहे. फॉरेस्ट परफॉर्म सर्टन स्पेसिफिक प्रोटेक्टिव्ह अँड प्रोडक्टिव्ह फंक्शन्स. आता प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स तर आपण पाहिले, आता प्रोडक्टिव्ह फंक्शन्स म्हणजे उत्पादक कार्य कोणती करतात झाडं ते आता आपण पाहूया. पाहता पहिला आपण पाहूया या ठिकाणी प्रोडक्टिव्ह फंक्शन्स मध्ये मेडिसिनल प्लांट म्हणजे औषधी वनस्पती कोणत्या आहेत पहा. आडुळसा जो आहे ना, आता या ठिकाणी आडुळसा, या ठिकाणी मी पहा बॉक्स केलेला आहे. आडुळसा ही जी वनस्पती आहे ना ती सर्दी आणि खोकल्यावर त्या आडुळशाच्या पानांचा जर आपण थोडासा रस घेतला तर सर्दी खोकला पूर्णपणे बंद होतो. त्यानंतर आहे बेल, शंकराला वाहतात तो बेल. या बेलाचा जर रस घेतला किंवा बेलाचा जर आपण वापर केला तर डायरिया, अतिसार, जुलाब जो आहे ते थांबतात. नीम, लिंबाच्या पाल्याचा रस घेतला तर फिवर अँड कोल्ड, थंडी ताप आलेला असेल तर तो जातो. पेरिविंकल, पेरिविंकल म्हणजे सदाफुली, याचा अर्क जो आहे पेरिविंकलचा तर तो कॅन्सरवर गुणकारी आहे. त्यानंतर आहे सिनॅमन. सिनॅमन म्हणजे दालचिनी की मसाल्याचा पदार्थ आहे तो जुलाबावर आणि मळमळ यावर इलाज ठरतो, दालचिनी, सिनॅमन. त्यानंतर आहे सिंकोडा. सिंकोना हे मलेरियावरचं औषध आहे, हे त्याचे मेडिसिनल युजेस आहेत. पहा आता पुढे. प्रिपेअर अ लिस्ट ऑफ मेडिसिनल प्लांट्स लाईक अश्वगंधा, शतावरी, आमला, हिरडा, वेहडा, तुलसी अँड देअर युजेस. आता या ठिकाणी कसे प्लांट आणि त्यांचे युजेस लिहिलेले आहेत, त्याचप्रमाणे त्याचे जे मेडिसिनल प्लांट आहेत अश्वगंधा, शतावरी, आमला, या ठिकाणी या लिस्टमध्ये हे प्लांट ऍड करायचे आणि त्यांचे युजेस लिहायचे. तुम्ही लिहू शकताय. आणि हे तुम्हाला युजेस कोण सांगणार आहे, तुमचे जे ग्रँड पेरेंट्स आहेत ना, आजी आजोबा, तेच तुम्हाला सांगणार आहे. कारण की त्यांनी त्या काळात, पूर्वीच्या काळात खूप अशी याच आयुर्वेदिक औषधांचाच वापर केलेला असतो असे. पहा वूड म्हणजे काय, वूड म्हणजे काय, लाकूड. आता लाकडाचं पहा या ठिकाणी उपयोग काय आहेत, प्रोडक्टिव्ह फंक्शन विचार सांगितलेले आहेत. लाकडं जंगलातूनच मिळतात. वी गेट स्ट्रॉंग अँड ड्युरेबल वूड ॲज ऑल्सो फायरवूड फ्रॉम ट्रीज लाईक टीक. आपल्याला टिकाऊ लाकूड, त्याचप्रमाणे जळणासाठी, चुलीत घालण्यासाठी इंधन म्हणून लाकूड सुद्धा जंगलातूनच मिळतं. टीक म्हणजे टीक, साग, महोगनी, नीम, अकेशिया, सुबाबूळ या झाडांपासून आपल्याला हे लाकूड मिळत असतं. वूड इज यूज फॉर मेकिंग फर्निचर. फर्निचर मिळवण्यासाठी लाकूड वापरलं जातं. फार्मिंग इम्प्लिमेंट्स, शेतीची अवजारं, नांगर तयार करण्यासाठी, कुळव तयार करण्यासाठी, अँड व्हेरियस अदर आर्टिकल्स ॲज वेल ॲज इन कन्स्ट्रक्शन वर्क. घराच्या बांधकामासाठी सुद्धा लाकडाचा वापर केला जातो. फॉरेस्ट वेल्थ इन्क्लूड्स फायबर्स. पहा आता नैसर्गिक संपत्तीमध्ये कशा कशा समावेश होतो. फायबर्स, जंगलातून वेगवेगळ्या झाडांपासून धागे मिळतात. पेपर, कागद सुद्धा वनस्पतींपासून तयार केला जातो. रबर म्हणजे काय, रबर सुद्धा वनस्पतींपासूनच, रबराच्या चिकापासून तयार केला जातो, झाडाच्या चिकापासून, आपण गेल्या वर्षी शिकलोय. गम, डिंक सुद्धा मिळतो. अरोमॅटिक सबस्टन्सेस, सुगंधी पदार्थ सुद्धा मिळतात. वी गेट फ्रॅग्रंट इसेन्शियल ऑइल्स फ्रॉम लेमन ग्रास. पहा आता आपल्याला जे फ्रॅग्रंट सुगंधी तेल सुद्धा मिळतात. लेमन ग्रास कशापासून मिळतं अजून, व्हॅनिला, केवडा, वेटीवर, वेटीवरला खस असं म्हणतात मराठीमध्ये. युकॅलिप्टस प्लांट म्हणजे निलगिरी, त्या झाडापासून आपल्याला काय मिळतात, अशी सुगंधी तेले सुद्धा मिळतात. सॅन्डलवूड अँड ऑइल ऑफ युकॅलिप्टस आर यूज फॉर मेकिंग सोप. म्हणजे निलगिरीचं तेल
आणि चंदनाचं लाकूड साबण तयार करण्यासाठी वापरलं जातं. कॉस्मेटिक्स अँड इन्सेन्स स्टिक्स जी सौंदर्य प्रसाधनं आहेत गोरं होण्यासाठी, चांगलं दिसण्यासाठी वापरली जातात. इन्सेन्स स्टिक अगरबत्त्या तयार करण्यासाठी सुद्धा सॅन्डलवूड म्हणजे चंदनाचं लाकूड आणि निलगिरीचं तेल वापरलं जातं. इन ऍडिशन वी गेट व्हेरियस फ्रुट्स, आपल्याला फळं मिळतात. बल्ब्स अँड रूट, कंदमुळं सुद्धा मिळतात. हनी, मध सुद्धा मिळते जंगलातून. सिलिंग वॅक्स म्हणजे लाख सुद्धा मिळते. कॅटिच्यू म्हणजे काथ सुद्धा मिळतो की जे विड्याचं पान खाताना वापरतात. डाईज, रंग सुद्धा मिळतात. असे अनेक फायदे किंवा अशा अनेक गोष्टी आपल्याला जंगलातून मिळतात. आता या ठिकाणी आपण पाहूया व्हॉट युजफुल थिंग्स विल वी हॅव टू डू विदाउट इफ रबर इज नो लॉंगर अवेलेबल. म्हणजे जर रबर आपल्याला मिळाला नाही, फार काळ रबराचा पुरवठा झाला नाही, तर काय होईल किंवा कोणत्या संकट येतील. तर मित्रांनो, जर रबराचा पुरवठा झाला नाही तर गाड्यांच्या चाकांसाठी जे रबर वापरलं जातं ते मिळणार नाही. त्याचा गाड्यांच्या प्रोडक्शनवर, गाड्या तयार करणाऱ्या कारखान्यावर परिणाम होईल. आता जो रबर वापरतो तो रबर आपण आपला वहीमध्ये काही गोष्टी खोडण्यासाठी सुद्धा वापरतो, इरेजर म्हणून. त्यासाठी सुद्धा रबर मिळणार नाही. पुढे, व्हॉट आर द ऍडव्हर्स इफेक्ट ऑफ क्लिअरिंग फॉरेस्ट ऑर कटिंग डाऊन ट्रीज. या ठिकाणी पहा, जंगल तोडण्याचे ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे दुष्परिणाम कोणते होतील. तर मित्रांनो, जंगल तोडली तर त्याची जी प्रोटेक्टिव्ह फंक्शन्स मागाशी मी सांगितली की ते पूर नियंत्रणाचं काम करतं, तर ते फ्लड कंट्रोल होणार नाही, सॉइल इरोजन होईल, पाण्याचं पर्क्युलेशन होणार नाही, पोल्युशन वाढेल, जे गॅसेस आहेत हवेमधले नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड त्याचा बॅलन्स राहणार नाही. अशा पद्धतीने असे दुष्परिणाम जंगल किंवा झाडं तोडल्याचे होतील. पुढे, हाऊ टू कन्झर्व फॉरेस्ट. जंगलांचं रक्षण कसं करावं पाहता. तर जंगलांचं रक्षण करण्यासाठी 3 उपाय सांगितलेले आहेत या ठिकाणी. यंग ट्रीज शुड नॉट बी कट, लहान झाडं तोडू नयेत, कमी वय असलेली. मेनी मोर ट्रीज दॅन आर कट डाऊन शुड बी प्लांटेड अँड लुक्ड आफ्टर. म्हणजे जेवढी झाडं तोडली आहेत त्याच्यापेक्षा पुष्कळ झाडं लावावीत आणि त्यांची काळजी घ्यावी. पुढे, The stringent restrictions, laws, regulations regarding use of forest should be strictly followed. जंगलांचं रक्षण करण्यासाठी जे जे नियम आहेत त्यांचं पालन केलं पाहिजे. आपल्या तिथे कायदे केले जातात पण ते कायद्याचं उल्लंघन सुद्धा केलं जातं, कायदे मोडले सुद्धा जातात. असं होऊ नये. अशा पद्धतीने हे फॉरेस्ट रिसोर्सेस आपण आज पाहिले. याच्या पुढचा पार्ट जो आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. ओशन रिसोर्सेस हा जो पार्ट आहे तो आपण नंतर पाहणार आहोत. मिनरल अँड बायो रिसोर्सेस फ्रॉम ओशन, पुन्हा बायो रिसोर्सेस इन ओशन, मिनरल रिसोर्सेस इन ओशन हा चार्ट सुद्धा आपण पाहणार आहे. तो पुढील पार्ट मध्ये मी समजावून सांगणार आहे. थँक्यू.